आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओत जाणून घेऊया श्री अधिक मास महात्म्य ग्रंथाचा अध्याय 9 व 10 कथा स्वरूपात. नैमिषारण्यात कथा सांगणाऱ्या सुतांनी सर्व ऋषींना सांगितले. भगवान विष्णूंनी ज्या कथा लक्ष्मीदेवी सांगितल्या त्याच मी तुम्हाला सांगत आहे. नामस्मरणाचा महिमा किती श्रेष्ठ आहे ही कथा आपण पाहिली. एक दिवस भगवान विष्णूंनी लक्ष्मी सांगितले, केवळ एका दिवसाचे पुण्य जरी कुणास दान दिले तर काय पुण्य प्राप्त होते याबाबत एक कथा सांगतो. फार पूर्वी महिस्मृती नावाचे नगर नर्मदा नदी किनारे होते. तेथे एक ब्राह्मण स्त्री राहत होती. ती विधवा होती. ती भिक्षा मागून जीवन जगत होती, पण धार्मिक होती. प्रत्येक अधिक महिन्यात ते अनेक प्रकारचे व्रत उपवास करीत असे. यावेळी देखील अधिक महिना आला व तिने ठरवले रोज नर्मदा नदी किनारी जाऊन स्नान करावे व फक्त जल पिऊनच उपवास करावा. या व्रतामुळे ती काही दिवसातच जास्त कृश झाली. असेच एक दिवस ती नदी तीरावरून स्नान करून येत असताना तिला एक स्त्री भेटली. तिने तिला आपली ओळख सांगितली व म्हणाली, अहो आजी, तुम्ही धन्य आहात. या वयात देखील अधिक महिन्यात व्रत उपवास करीत आहात. माझे काय, मी तर एक पापी आहे. माझ्याकडून आतापर्यंत कोणतेही व्रत उपवास धर्मकार्य काही घडले नाही. मला तर संतानही नाही. काय करावे, माझा उद्धार कसा होणार असा विचार करून त्या वृद्ध स्त्रीच्या मनात तिच्याविषयी दया निर्माण झाली. हिच्यासाठी आपण काहीतरी करावे, पण करणार तर काय करणार? आपल्याकडे धनद्रव्य देखील नाही. हिला मदत करणार तर कशी करणार? आणि तिच्या लक्षात आले, हिला एक दिवसाचे पुण्य आपण दान देऊ शकतो. तिने हाती जल घेतले व तिच्या हातावर जल सोडत सांगितले, तुला एक दिवसाचे पुण्य मी दान करत आहे. आणि काय आश्चर्य, तिला घ्यायला विमान आले. ती स्वर्गात गेली. वृद्ध स्त्री मात्र विचार करू लागली, एका दिवसाच्या पुण्याईने जर का तिला घेण्यास विमान आले तर मग मी वर्षानुवर्षे व्रत उपवास करीत आहे. इकडे तुरीजयाला पुन्हा काशी क्षेत्री मुलाचा जन्म मिळाला. त्याच्या माता पित्यांनी त्याचे नाव काशीनाथ असे ठेवले. तो देखील 8 वर्षाचा झाला. पुढे एकदा ब्राह्मण स्त्रीने ठरवले आपण काशी क्षेत्री जावे, भगवान विश्वनाथाचे दर्शन घ्यावे. म्हणून ती मार्गक्रमण करीत तेथे गेली. ती नदी तीरावरती गेली, स्नान केले. तिथून परतताना काशीनाथने तिला ओळखले व नमस्कार केला. स्त्रीने विचारले, हे बालका, तू कोण आहेस? मला का नमस्कार केलास? त्याने सांगितले, मी पूर्वजन्मीची तुरीजया. तू एक दिवसाचे पुण्य मला दान दिले होते, त्यामुळे माझा उद्धार झाला व आता देखील ब्राह्मणाकडे मला जन्म मिळाला आहे. हे ऐकून वृद्ध स्त्री पुन्हा नाराज झाली. भगवंतास म्हणाले, हे काशीनाथा, माझा उद्धार कसा होणार? तेव्हा भगवान महादेवांची कृपा झाली. तिचे भोग संपलेत. तिला देखील घेण्यास विमान आले. तेव्हा तिने तेथेच एका शिवलिंगाची स्थापना करून पूजन केले व विमानात बसून स्वर्गात निघून गेली. त्या शिवलिंगाचं चंद्रेश्वर असे म्हणतात. आजही काशीत चंद्रेश्वराचे मंदिर आहे विशेष. येथे 9वा अध्याय पूर्ण झाला. अध्याय 10 यात भगवान श्री विष्णूंना विचारले, मागील अध्यायात तुम्ही व्रत उपवासाबद्दल सांगितले, पण काही व्यक्ती अशा असतात की त्यांना व्रत उपवास करणे देखील शक्य नाही. त्यांनी काय करावे? तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितले, केवळ मौन व्रत धारण करावे. यासाठी शरीराला कोणतेही कष्ट लागत नाही. उलट ऊर्जा शक्ती संचित होते व मौन व्रतातच मनातल्या मनात भगवंताचे नामस्मरण करीत राहावे. मौनम सर्वार्थ साधनम हे तर एक श्रेष्ठ वचन आहे. मौन व्रतामुळे कलह टळतात, आरोग्य शांती लाभते. यात सुद्धा ह्या अधिक महिन्यात पर्वकात महिनाभर जरी मौन पाळता आले नाही तरी देखील आवश्यक धार्मिक कार्य करताना तरी मौन पाळावे. नारद मुनी, सत्यवती, विश्वामित्र अशा अनेकांनी हे मौन व्रत याआधी देखील केले आहे. याबाबत एक कथा आहे. फार पूर्वी अवंती नगरात वेद शर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता. तो शांत स्वभावाचा होता, कुणाशीही द्वेष करीत नसे. अधिक महिना आला तेव्हा ब्राह्मणाने विचार केला, आपण गरीब आहोत, दान धर्म करण्यासाठी आपल्याजवळ द्रव्य नाही, भिक्षा मागून जीवन जगत आहे. उपवास करावा तरी शरीरात तितकी शक्ती नाही. काय करावे जेणेकरून पुण्य प्राप्त होईल अशी चिंता करीत त्यास झोप लागले व प्रत्यक्ष भगवान विष्णूच त्याच्या स्वप्नात आले. त्यांनी सांगितले, स्नान करताना मौन पाळावे, भोजन करताना, पूजा करताना मनातल्या मनात नामस्मरण करावे, परान्न भक्षण करू नये असे स्वप्नात सांगितले व भगवंत अदृश्य झाले. ब्राह्मण उठला, त्यास आनंद झाला. मला आज भगवंतांनी स्वप्नात दर्शन दिले व मार्गदर्शनही केले. तो सकाळी लवकर उठला, नर्मदा नदी किनारी गेला, स्नान केले, मौन व्रत धारण केले, दिवसभरात दूध प्राशन केले.
फक्त दुपारीच ते केले, संध्याकाळी मौन व्रत सोडले. याप्रमाणे त्याने 1 महिनाभर व्रत केले व इहलोके सर्व सुख भोगून शेवटी तो वैकुंठ लोकात गेला. आपणास देखील महिनाभर जरी शक्य झाले नाही तरी 5 पर्व काळात किंवा 1 दिवस तरी मौन व्रत करावे. मौन व्रताचे श्रेष्ठत्व शेवटच्या ओळीत सांगितले आहे. प्रपंचात साधावे मौन, परमार्थी हरी आठवण, ठेवूनी करिता नामस्मरण, देव नामात भेटतो. येथे पद्मपुराणातील अधिक मास महात्म्य ग्रंथाचा अध्याय 10 पूर्ण झाला. आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.